हे तर असे मुंबईमध्ये 108 ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत, जिथे भारतीय जनता पार्टी A+ मध्ये आहे. म्हणजे 108 नगरसेवक निवडून येणार आहेत. इथल्या स्थानिक महिलांसाठीच हा कार्यक्रम होता. फार दिवसांनी मी गेले 15 दिवस काय म्हणजे संपर्क यात्रा मी या भागात काढली होती. ते वरती डोंगर दिसते ना, शेवटच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत गेलो, हाथ जोड़ले, त्यांच्याकडून विचारणा केली, बाबा मैं चुनाव में खड़ा रहना चाहता हूँ, खड़ा रहना चाहिए क्या नहीं है. 99% लोगों ने बोला कि नहीं आप खड़ा रहो, आप हमको कमली बिठली याद चाहिए. और उसके बाद इतने लोगों ने बोला, मैं बोला इनके लिए भी कोई योजना चाहिए. फिर ये हल्दी कुमकुम का कार्यक्रम किया उनका आशीर्वाद लेने के लिए, और इसमें हमको सहयोग मिला हमारे मुंबई के अध्यक्ष अमित साटम और भारतीय जनता पार्टी ने पूरा सहयोग. पहिली गोष्ट त्यांच्यासाठी एक मोठा रस्ता देणार आहे ओसवाल कंपनीमधून. मी नगरसेवक असताना DP प्लॅन पास केलेला आहे. या ओसवाल कंपनीमध्ये हॉस्पिटल, शाळा आणि प्लेग्राउंड, रस्ते, मुस्लिम लोकांसाठी कब्रस्तान आणि हिंदू लोकांसाठी स्मशानभूमी, पोस्ट ऑफिस, फायर ब्रिगेड, या सगळ्या गोष्टी मी 2017च्या काळामध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये मंजूर करून घेतलेले आहे. आणि जेव्हा मी निवडणुकीमध्ये उभा होतो तेव्हा लोकांना त्या माझे जे अहवाल आहे, तुम्हाला ते अहवाल मी दाखवतो, त्यात तुमच्या कल्पना येईल. मेरे को तो लगता है सब हरियाली है, आप भी पूछो जाते जाते. नहीं, मैं स्वयं, मेरा वैसे तो मेरा स्वयं का स्कूल 3 है, लेकिन महानगर पालिका का यहाँ बड़ा स्कूल पीछे बनाने वाला हूँ, जिसमें मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, ये 4 ही माध्यम के स्कूल बच्चे लोग पहली से 10वीं तक पढ़े, ऐसी व्यवस्था करने का मानस है. और उसके लिए ग्राउंड जगह भी मैंने रिजर्व किया है. म्यूनसिपैलिटी ने वो जगह भी अपने ताबे में लिया है. अभी सिर्फ इतना ही है, नगर सेवक चुनने के बाद उसको कार्यान्वित कैसा करना है, ये जवाबदारी हमारी है. भारत नगर के लिए रास्ता, पानी, या पानी अभी गया तो लोगों को ऊपर तक पानी नहीं मिल रहा है, तो उसके लिए भी मेरे दिमाग में योजना है. 101% जब भी पहले मैं नगर सेवक था, म्यूनसिपैलिटी पानी नहीं पहुंचाती थी, मैंने एक कमेटी बनाकर वासीनाका से 2 किलोमीटर लंबा पहाड़ का लास्ट जो ऊपर का घर है वहां तक पानी में पहुंचा दूंगा. पुराने लोग हैं तो उनको पूछो. लेकिन अभी पानी का प्रेशर वहां जाता नहीं है. महानगर पालिका से बात करेंगे, नहीं तो यहाँ भारत नगर में एक टाकी नया बनाकर ऊपर तक पानी दे देने का प्रयास मैं करूंगा. परेशान है यहाँ करीबन
8,000 घर है और 2,000 से ज्यादा हो गए जो पात्रता यादी के बाहर। तो मेरा मानस है कि जो पात्रता के बाहर जो लोग हैं उनको भी घर मिले, जैसे धारावी में मिलता है वैसे यहाँ के लोगों को भी घर देने का मैं प्रयास करूंगा। कोई भी बेघर नहीं होगा, ये मेरी जवाबदारी, ये मेरा वादा है। गेले 4 टर्म सर्वात महत्वाचं काम म्हणजे विठ्ठलजीने ते खूप काम केलेलं आहे आणि मी नगरसेवक झाल्यानंतर ज्या काही गोष्टी इथे ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे होतं त्या गोष्टी आम्ही पहिला केल्या त्यांना। नगरसेवक म्हणून बाथरूम तर बनवायचेच आहे, एरियातले छोटे मार्गिका तर बनवायचेच आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही काम केलेलं आहे की हा जो रस्ता आहे आपल्या भारतनगरचा जो रस्ता आहे तो BMC ला कनेक्ट करण्यासाठी आम्ही खूप वेळा तिकडे जाऊन आणि नॉन्स मध्ये त्याला ऍड करून आम्ही त्या रस्त्याला भारतीय आपल्या मुंबई महानगरपालिकेला जोडलेलं आहे। म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्याला नाव आहे, फक्त नाव नाही दिलेलं आहे आणि जे रस्त्याला लाईट लावलेले आहेत तर तेच कारण आहे की हा रस्ता मुंबई महानगरपालिकेचा झाला आहे आणि हे महत्वाचं काम होतं, लोकांना लाईट्स देणं आणि मोठा रस्ता देणं। आणि याच्याही पलीकडे जर आता विठ्ठलजी ते काम केलेलं आहे की मोठा रस्ता तर ते देणारच आहेत लोकांना, तर लोकांचा आशीर्वाद इकडून निवडून आल्यानंतर आम्ही निश्चित रूपाने त्यांच्यासाठी काम करू। दुसरं माझं असं म्हणणं आहे, आता महिलांसाठी खूप योजना आलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीने, देवाभाऊने आणि आमच्या केंद्रातले पंतप्रधान मोदीजीने जे महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत त्या योजनांचं आम्ही टोटली इथे काम करून त्या महिलांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम करणार आहोत आणि त्या बिझनेस कसं करतील, हे पैसे मिळाल्यानंतर बिझनेस कसं करतील याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहोत। हे आमचं पहिलं प्रण आहे। असं काही नाही आहे की उत्तर भारतीय मोठा समाज आहे, असं काही नाही आहे। जर महाराष्ट्रीयन पण लोक आहेत, महाराष्ट्रीयन डबल आहे, त्यांच्यापेक्षा डबल महाराष्ट्रीयन आहेत, नाही असं नाही, पण आता उत्तर भारतीय महिला आमच्या मुंबईमध्ये त्यांना संरक्षण मिळालंय म्हणून त्या एकदम फ्री झाले आहेत आणि त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने या महिला म्हणजे इथे कसं तर गावाकडे सुद्धा योगी जे आहेत त्या आता म्हणतात बनारस में हम लोग खुले आम घूम सकते हैं, वैसे भी मुंबई में भी हम लोग खुले आम घूम सकते हैं। म्हणजे त्यांना माहिती आहे की आम्हाला संरक्षण मिळालंय म्हणून या महिला जास्त बाहेर पडतात, महाराष्ट्रीयन महिला जास्त बाहेर पडत नाहीये आजही। भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष श्री अमित साटमजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबईत एक लिस्टेड वॉर्ड्स आहेत, त्या लिस्टेड वॉर्ड्स मध्ये हळदी कुंकूचा प्रोग्राम होत आहे आजच्या तारखेला। असं नाही म्हणून एक 100 ते 120 वॉर्ड भारतीय जनता पार्टीने शॉर्टलिस्ट केलेले आहे। आगामी 2026च्या निवडणुकात भारतीय जनता पार्टी हे प्रत्येक ठिकाणी हे कार्यक्रम करून घालत आहे, जेणेकरून जेवढे पण देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आम्ही कनेक्ट करून जे पण योजना आहेत त्या हळदी कुंकूच्या मार्फत हे सर्व आम्ही काम राबवून घेत आहे।